मीराताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याच्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली। शिवाजी पार्क पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मुंबई पोलिसांच्या 8 पथकांकडून प्रकरणाची तपासणी केली जाणार आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून। गोविंद, आता अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। पोलिसांनी या संदर्भात नेमकी काय माहिती दिली? एकूणच आता जी माहिती मिळते आहे ती स्वर्गीय मीराताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर जो रंग फेकण्याचं जे प्रकरण आहे त्या अनुषंगाने शिवाजी पार्क पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की या परिसरातले जे वेगवेगळे सीसीटीव्ही आहेत त्यांचेही या ठिकाणी फुटेज तपासण्याचं जे काम आहे ते पोलिसांच्या विविध पथकांमार्फत सुरू आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणी हा प्रकार घडवला किंवा केला याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी 8 पथकही तयार केलेले आहेत। आणि ही जी पथकं आहेत वेगवेगळ्या मार्गावर वेगवेगळ्या पद्धतीनं या पथकांनी आपला शोध जो आहे तो सुरू केलेला आहे। परंतु एकूणच या सर्व प्रकरणाच्या अनुषंगानं पोलिसांनी मात्र मोठ्या प्रमाणात सूत्र हलवण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि काही वेळामध्येच या ठिकाणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होईल आणि त्यानंतर आणखी तपासाला वेग येईल असे चित्र पाहायला मिळतं। नक्कीच गोविंद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आज महासाहेबांच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याचं एक अतिशय निषेधार्ह चीड आणणारा संताप आणणारा प्रकार इथं घडला। डोळ्यात आसू आणि अंगार दोन्ही आहेत माझ्या। हिम्मत झाली, कुणाची हिम्मत झाली हे पोलिसांनी तर शोधलंच पाहिजे। पण त्याचबरोबर सतत मेरी माँ का अपमान हुआ असं म्हणणाऱ्यांना हा कुणाचा अपमान झाला? उभा महाराष्ट्र, वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदुत्ववादी सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या या पत्नीला कधी आम्ही महासाहेबांशिवाय दुसरा शब्द नाही उच्चारला। उभा महाराष्ट्र, उभा शिवसैनिक त्यांना महासाहेब म्हणतो। ती आमची माँ आहे, आम्हा सर्वांची माँ आहे, शिवसैनिकांची माँ आहे। तिच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याची हिंमत झाली। पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, दखल घेतली पाहिजे। तुम्हाला इथं सीसीटीव्ही असतात। कालपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सतत इथे पोलिसांचा पहारा असायचा। कुणी काढला हा इथला पहारा? काढला कुणी याची पण चौकशी, कुणाच्या आदेशानं इथं बाजूला 2 पोलीस बसायचे ते गेले कुठे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। आणि जो कोणी आहे त्याला पोलिसांनी तातडीने अटक केली पाहिजे। काय कारवाई करायची त्याला सोडा, शिवसैनिक बघतील मग काय करायचे। तुम्हाला जमत नसेल तर कायदा सुव्यवस्था रसातळाला गेले महाराष्ट्रातले, त्याचं उत्तम उदाहरण आहे। सर, आपण जर बघितलं तर एकंदरीत हे तुम्ही आंदोलन जे परवा केलेलं होतं त्याचा हा कुठेतरी कनेक्शन दिसतंय का? पोलिसांनी याचा तपास करावा। कारण जर आमचा सिंदूर, आमचा देश, हमारा देश किंवा आमचं कुंकू आमचं देश बनतो तेव्हा महासाहेबांच्या पुढ्यात कुंकवाचा करंट आहे बरं। तो जरा ध्यानपूर्वक बघा, मग कळेल तुम्हाला। ती हिंमत झाली कुंकवाला हात घालण्याची। ही जी काय आहे ना, ही महाराष्ट्राची संस्कृती किती लयाला गेली, लोप पावली। कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र असं म्हणणाऱ्या लोकांना विचारा, कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही महाराष्ट्र? राज ठाकरेंनी सुद्धा पाहणी केली, त्यांच्या पक्षाकडनं सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली जाते। आणखीन वेगळं काय म्हणणार आपण? कायद्या सुव्यवस्था जर आपल्याला मानतो, आपण मानत असू तर तीच मागणी करणार ना। फक्त तो आमच्या तावडीत सापडला नाही, त्याचं नशीब आहे समजा।